तर मित्रांनो, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. कारण 22 जानेवारी पासून ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत वातावरण हे थोडे ढगाळच राहणार आहे. तसे पाहिलं असता अंशतः ते अंशतः पक्ष थोडं जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पाऊस पण येणार नाही. तरी पण शेतकरी मित्र, 24, 25 आणि 26 या तारखांना बेंगलोर या साईडला पावसाचं वातावरण आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार. कारण बंगालच्या उपसागरामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि हवेचा वेग हा बंगालच्या उपसागराकडूनच इकडं महाराष्ट्राकडे येत आहे. त्यामुळं वातावरण ढगाळ राहणार आहे. कारण बेंगलोर साईडला, तेलंगणा तसेच केरळ या साईडला पावसाचे वातावरण आहे. जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. हे ढगाळ वातावरण जवळजवळ 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तर शेतकरी मित्र, परंतु याचा जास्त ढगाळ वातावरणाचा या शेतकऱ्यांना जास्त नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आंबा बागायतदार असतील, तसेच टरबूज, तसेच इतर माळव्याचे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांनी थोडे जागरूक राहा. तसेच अंगूरच्या बागावाल्यांनी देखील थोडे जागरूक राहा. कारण की सध्या शेतकरी मित्र, हा काळ म्हणजे एकदम ढगाळ वातावरणाचा काळ आणि या ढगाळ वातावरणामुळं आंबा बागेचे मोहराचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. हे पहा, आपला केसर आंब्याचा बाग आहे आणि सध्या हा पूर्ण केसर आंब्यामध्ये पूर्ण झाडांना तोर आला आहे. त्यामुळं केसर आंब्या बागात जे असतील बागायतदार, त्यांना या ढगाळ वातावरणाचा खूप धोका आहे. त्यांना जास्त फवारणी करावं लागणार आहे. कारण याच्यापासून झाडावर तवरावर बुरशी होऊ शकते आणि आंबागळ तसेच तवरगळ होऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांचं टरबूजवाले जे असतील त्यांनी देखील थोडी काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण सध्या टरबूज आणि बाकी इतर माळव असेल यांनी सुद्धा खूप थोडी काळजी घ्या. कारण वातावरण हे 15 ते 18 दिवस वातावरण ढगाळच राहणार आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये तिकडे जो कर्नाटक या तेलंगणा या साईडला जे पावसाचे वातावरण आहे, त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अति ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, परंतु घाबरून जायचे कारण नाही. कारण पाऊस हा नाही, परंतु एखाद्या वेळेस सध्या तरी आणखी स्थानिक स्वरूपाचा पाऊस दाखवत नाही, परंतु एखाद्या वेळेस 27, 28, 29 या तारखांना स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.